झी 24 तास एक पाऊल पुढे। खरं तर वेळ झालेली आहे सुधीरजींशी गप्पा करायची। आजपर्यंत सुधीरजींनी 3000हून अधिक जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आज माझ्यावर त्यांची मुलाखत घ्यायची वेळ आली, त्यामुळे खरं तर मला धडपण आलेलं आहे। पण तरीही तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते मी थोडक्यात सुधीरजींना विचारणार आहे। सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे, परवाच्या कार्यक्रमात लता दीदी आणि आशाताई समोरासमोर आल्या, त्या कार्यक्रमाबद्दल वेगळं पण काय सांगता येईल? अगदी खरं सांगायचं तर वयाची 80 ओलांडल्यानंतर आशा भोसल्यांचा जो उत्साह आहे, जिद्द आहे, रॅम्पवर तुम्ही परवा कशा काय चालल्या असं म्हणता क्षणी रॅम्पवर चालून कसं दाखवलं ते तिथे त्यांनी दाखवून दिलं। या त्यांच्या उत्साहाला आणि पॉझिटिव्ह वागण्याला कायमच माझा सलाम आहे। आणि लता दीदींनी त्यांना जी भरभरून दाद अगदी स्पष्ट शब्दात दिली की आमच्या कोणाच्याही मदतीशिवाय ही वयाच्या 14व्या वर्षापासून स्वतंत्रपणे उभी राहिलेली आहे। या त्यांच्या दादीला ही आमची मनपूर्वक दाद। शेवटी सगळी दीनानाथांची पाचही एक भावंड आहेत। अगदी बरोबर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 3000हून अधिक मुलाखती तुम्ही घेतल्या, गेली 35 वर्ष सतत तुमचं पत्रकारितेमध्ये आणि एकंदरीत या संपूर्ण विश्वात तुम्ही वावरताय, पण तरी सुद्धा अजूनही असं वाटतंय कुणाची तरी मुलाखत घ्यायची राहिली? अगदी खरं सांगायचं तर आता ती व्यक्ती नाहीच आहे आणि त्या काळात मी पत्रकार नव्हतो, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुलाखत घ्यायला मिळाली असती तर मला नक्कीच आवडलं असतं। आणि आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये बहुतांशी सर्वजणांच्याच मी मुलाखती घेतलेल्या आहेत। एकच मुलाखत राजकीय नेत्याची राहून गेली आहे, नरेंद्र मोदींची मुलाखत घ्यायची राहिलेली आहे। तुम्हाला याशिवाय मुलाखत घेण्याशिवाय स्केचिंगची खूप आवड आहे? हो आहे। जर फावला वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही कसं स्केचिंग करता? कुणाकुणाचं करायला आवडेल? काय होतं खरं सांगायचं तर सूत्रसंचालन आणि निवेदन करत असताना आणि विशेषतः राजकीय पक्षोपक्षांच्या सभांचं करत असताना तिथे मधली भाषण चालू असताना निवेदकाला भरपूर वेळ असतो आणि रोज वेगळे चेहरे वेगळ्या धाटणीचे दिसत असतात। त्यातनं खरं तर पाटकोऱ्या कागदावर माझं स्केच काढणं सुरू झालं आणि आतापर्यंत ती चित्र सुद्धा जवळजवळ 1000हून अधिक झालेत। मला सर्वात आवडलेला राजकीय चेहरा होता SM जोशींचा। त्यांनी त्यांच्या वयाच्या 80 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक लहान मुलाचं निरागसपण जे होतं आणि दोन्ही गालांवर ज्या खळ्या होत्या, त्यांच्यातला जो मुळातला निरागसपणा आणि पारदर्शकता होती ती त्या चेहऱ्यात दिसत होती। तिथून सुरुवात झाली। आणि जर तुम्ही सूत्रसंचालक नसते तर सुधीरजी आम्हाला कुठल्या रूपात दिसले असते? नाही, दिसलो असतो पुन्हा शब्दांच्याच दुनियेमध्ये, कारण शब्द आणि माणसं यांचं प्रेम असल्यामुळेच मी मुळात कॉस्टिंगचा विद्यार्थी असूनही या पत्रकारितेच्या माध्यमात आलो। आधी वर्तमानपत्रामध्ये, नंतर आकाशवाणीवर सकाळी सकाळी बातम्या द्यायला। इथे मी आता प्रथम देतोय बातम्या अशा दृश्य माध्यमामध्ये, पण आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या सकाळच्या 7च्या बातम्या मी काही काळ देत होतो। आणि मग दूरदर्शनवर टॉक शो, वेगवेगळे वलयांकित मुखवटे आणि चेहरे, आमची 25शी असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम करण्याची संधी मला मिळत गेली। आमच्या जन्माच्या आधीपासून तुम्ही या क्षेत्रात वावरताय, सतत मुलाखती घेणं, टॉक शो, चॅट शो सुरूच आहे, पण आजचा हा वृत्त निवेदनाचा अनुभव कसा होता? आता मला आम्ही तिकडे बसून तुमच्या एखाद्या वाक्यातल्या बारीकशा शब्दाच्या उच्चाराच्या चुकीवर चर्चा करत असतो, इथे बसल्यानंतर आता आपल्याकडनं तर चूक होणार नाही ना याची बारीकशी धास्ती होती, पण निभावून गेलं असावं, कारण रोज शब्द मांडण्याचाच व्यवसाय करत असल्यामुळे। पण तुम्हा म्हणणं नाही दाद। धन्यवाद सुधीरजींनी खरं तर इथे बसून आज तमाम वृत्त निवेदकांना दाद दिली आहे। हा खरं तर त्यांचा खूप मोठा आशीर्वाद म्हणावा लागेल। आज तुम्ही इथे आलात आणि इतके छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।